तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी. अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते. माझी बचत माझा फायदा. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक. ऐन सणासुदीला नेरळ ग्रामपंचायत हद्दीत भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून सुमारे 15 जणांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला असल्याची संतापजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात 3 महिलांचा समावेश असून 2 पोलीस कर्मचाऱ्यांवरही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय. दरम्यान नेरळ आरोग्य केंद्रात अपुऱ्या सुविधांमुळे या रुग्णांना उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गणेश चतुर्थीसाठी फुलं तोडायला गेलेल्या विद्या राऊत वय वर्ष 38 या महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असून यामध्ये विद्या गंभीररित्या जखमी झाली. कुत्र्यांनी अक्षरशः तिचे लचके तोडले असून तिच्या हाताला, पायाला तसेच चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. ही घटना नेरळ पोलीस स्टेशनच्या मागच्या परिसरात म्हणजेच मुख्य बाजारपेठेत घडली असून या हल्ल्यात आयशा पटेल वय वर्ष 65, ताराबाई गुंजाळ वय वर्ष 63, हबीबुल्ला कुरेशी वय वर्ष 51, रोहित गुप्ता वय वर्ष 25 याचबरोबर आणखी 10 ते 12 जणांवर कुत्र्यांनी हल्ला चढवला आहे. यातील काही जण गंभीररित्या जखमी असल्याने त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर हबीबुल्ला हे सकाळी 8:30च्या सुमारास गॅरेज खोलत असताना कुत्र्यांनी त्यांच्यावर मागून येऊन हल्ला केलाय. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संतप्त नागरिकांनी नेरळ ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची माहिती दिली. मी सकाळी फुलं तोडायला बाहेर निघाले. आमच्या इथे कोणीतरी पिसाळलेल्या कुत्र्यांची गाडी सोडलेली आहे पूर्ण. त्यामुळे तो पिसाळलेला कुत्रा माझ्या अंगावर आला आणि लचके असे त्यांनी माझे तोडलेले आहेत. आमच्या इथे कुणी काही प्रकार झाला तरी कुणी काही लक्ष देत नाही. पूर्णपणे पैसे खायची कामं करतात. बस जनतेचे काय हाल होतात त्यांना काही पडलेली नाही त्याची. योग्य व्यवस्था आहे तिथे गेल्यावर ते आम्हाला इकडे उल्हासनगरला पाठवतात. आमच्या इथे काहीही व्यवस्था नाही आहे. रस्त्यात येता येता पेशंट ऑफ पण होऊन जातो. हे चुकीचं आहे सरासर. तिथे व्यवस्था पाहिजे, तिथे करायला पाहिजे नेरळला काहीतरी. सरासरी 10 जणांना आज कुत्रा चावला आहे. आता मी एकटी कमवणारी, माझी मुलं आहेत. उद्या मला काय झालं तर सरकार काय करणार आहे? माझ्या मुलांना मदत करणार आहे का? मला अशा प्रकारे सगळा कुत्रा चावलेला आहे. हे सगळं सरकारमुळे होतं. आमच्या इथे काही कोणी लक्ष देत नाही. सर मैं 8:30 बजे घर से निकला, 8:45 बजे गैरेज पे पहुंचा. गैरेज पे मैं सामान लेके गाड़ी को काम करने जा रहा था और पैसा पाना उठाया, वैसा मेरे बैक साइड से कुत्ते ने आके पकड़ लिया, एकदम तगड़ा पकड़ा. फिर मेरे हाथ में वो टॉमी था करके मैंने उसके 2-4 फटके मारा, जब जाके मेरे छोड़ के भागा. और जब तक सरकारी दवाखाने में गया तो उन्होंने मुझे नॉर्मल इंजेक्शन देके बोले सेंट्रल में जाओ, ये बड़ा इंजेक्शन मेरे पास नहीं है. तो बोला क्यों नहीं है? बोलते यहाँ पे है ही नहीं, ये सिटी थोड़ी है. बोलते ये लोकल एरिया ऐसा है वैसा बोल के मुझे रवाना किया यहाँ पे लेटर देके. फिर हम लोग यहाँ पे आ गए. तो कम 6 लोगों को काटा है और 2 लेडीज़ को बहुत घायल किया है. मुझे समझो मांडी में काटा है मोरे, लेकिन वो लेडीज़ लोग को बहुत गिरा खलास कर देता, आदमी नहीं रहते उनके पास. तो और एक ग्राम पंचायत कुत्तों के बारे में कुछ नहीं सोचते. मैंने इसके गए साल पहले मैंने मारा था तो वो लोगों ने मुझे मेरे ऊपर केस डाले थे. ऐसे एक बच्चे को हम लोगों ने बचाए थे ममदापुर के अंदर नेरल. ग्राम पंचायत में गया तो ग्राम पंचायत गणपति की वजह से लॉक था, नहीं तो मैं पहले वहाँ पे कंप्लेंट करने गया था. फिर मैं पुलिस स्टेशन वाले बोला दवाखाना जाके आके फिर पुलिस स्टेशन में डालेंगे कि जब हम मारते तो हमारे ऊपर आप कार्रवाई करते हो, अभी हमको खलास करते तो कार्रवाई कौन करेगा? उसको मांग क्या कुत्तों को वो लोग ने पकड़ के फेंकना चाहिए, वहाँ से हटाना चाहिए कुत्तों को. 1-1, 2-2, 5-5 डजन आते 30 कुत्ते. रात को आम पब्लिक जा नहीं सकता, बाइक के पीछे भागते हैं लोग दनादन. फिर स्टॉप करना पड़ता है गाड़ी, नहीं तो काट ले फट करके वो. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, नेरल. अब अपना खुद का घर पाइए सिर्फ 0 डाउन पेमेंट पर. साथ में 6 महीने तक कोई EMI नहीं भरना है ना कमाल का ऑफर? तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 7219717701. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355 154 154.
मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.